प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती देखील पाहूयात। आपल्यासोबत सध्या प्रकाश आंबेडकर जी आहेत। सर, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। मी दुर्दैव म्हणेन की गरीब मराठ्यावरती अन्याय झाला। पूर्ण मराठा समाज हा काही श्रीमंत नाही, त्याच्यापैकी 10% फक्त असणारा श्रीमंत आहे, उरलेला मराठा समाज हा असणारा गरीब आहे। परंतु ह्या निर्णयाला मी असणारा दोषी गरीब मराठ्याला सुद्धा धरतोय। याचं कारण की अनेक वेळा सांगूनही आणि अनेक वेळा मांडूनही की मराठ्यांच्या विरोधात इथला असणारा ओबीसी नाही, गरीब मराठ्याच्या विरोधात इथला असणारा ओबीसी नाही, आदिवासी नाही, शेड्यूल कास्टही नाही, गरीब मराठ्याच्या विरोधातला श्रीमंत मराठा आहे, हे अनेक वेळा माझं सांगून झालेलं आहे। परंतु गरीब मराठा आपली वेगळी आयडेंटिटी उभी करतोय असं कुठेही दिसत नाही। तर गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्याबरोबरच त्या ठिकाणी जातोय। सगळ्यात मोठा 50%चा मुद्दा हा ठिकाणी उपस्थित करून सुप्रीम कोर्टाने केलेला आहे। दुसरा माझ्या अंदाजानं मेन जजमेंटमध्ये येईल आणि ते म्हणजे की ओबीसीचं आयोग जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामार्फत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। आणि मी अनेक वेळा म्हणालेलो आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे निर्णय मान्य करून मराठा आरक्षण त्याच्यामध्ये कसं बसवायचं हे विचार केला नाही तर ह्याला आरक्षण मिळणार नाही। जे काही आयोग स्थापन करण्यात आले, हे आयोग केंद्र शासनाच्या असणाऱ्या आयोगाशी कुठंतरी जुळतंय का, जुळवून घेतले का, मान्यता करून घेतली आहे का, तर अजिबात नाही। आणि म्हणून जी गोष्ट सुप्रीम कोर्टाने निर्माण केली तीच इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठा, मग तो BJPमधला असेल, काँग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीवाला असेल, त्या श्रीमंत मराठा सत्ताधारी मराठ्याने तीच गोष्ट नाकारली। आणि आज आपल्याला असं दिसतंय की गरीब मराठ्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे। गरीब मराठा जोपर्यंत स्वतःची पॉलिटिकल आयडेंटिटी निर्माण करत नाही, मी श्रीमंत मराठ्याच्या वेगळा असं जोपर्यंत तो दाखवत नाही, पंढरपूरच्या बाय इलेक्शनमध्ये त्यांना असणारा चान्स होता, परंतु गरीब मराठ्याने श्रीमंत मराठ्याबरोबर जाण्यामध्ये त्या ठिकाणी स्वादिष्ट मानलं। आणि आज आपल्याला असणारं दिसतंय की गरीब मराठा याला न्याय कुठे मिळत नाही। जो श्रीमंत मराठ्याबरोबर जातोय तो त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करतोय, वापरतोय आणि खोटं खोटं असणारं आश्वासन त्या ठिकाणी देतोय। यापुढचा लढा हा जर गरीब मराठ्याला आरक्षणाच्या ह्याच्याकडे जायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी उभी केली पाहिजे गरीब मराठा म्हणून। ती आयडेंटिटी जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत हा सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे असं म्हणता येणार नाही। त्याला आधार म्हणून असणारं जर म्हटलं तर सायमन कमिशन समोर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची मागणी केली त्या आरक्षणाच्या मागणीमध्ये हा गरीब मराठासुद्धा त्यांनी अंतर्भूत केला होता। त्याच्यामुळे जोपर्यंत ही रेखा, स्पष्ट रेखा, श्रीमंत मराठा एका बाजूला आणि गरीब मराठा एका बाजूला, ही स्पष्ट रेखा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला एक वेगळी आयडेंटिटी उभी करता येईल असं मला त्या ठिकाणी दिसत नाही। आणि गरीब मराठ्याची आयडेंटिटी आता श्रीमंत मराठ्याची आयडेंटिटी झालेली आहे। एवढ्या शाळा आहेत, एवढे कॉलेजेस आहेत, एवढ्या बँका आहेत, एवढ्या पतसंस्था आहेत, एवढं अमुक आहे, हे सगळं सत्ताधारी मराठ्याकडे आहे, गरीब मराठ्याकडे याचं काही नाही। आणि म्हणून जोपर्यंत गरीब मराठा हा स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करत नाही, त्या वेगळ्या आयडेंटिटीमुळे तो सोशली आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे असं त्याला दाखवता आलं
तरच त्याला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. यापुढे गरीब मराठा कशा रीतीने वागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. सर, जसं तुम्ही म्हणताय, खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने या संदर्भात मांडणी झाली, कुठेतरी कमी पडलंय का सरकार? कोणतं सरकार कमी पडलं तुम्हाला वाटतं? नाही, BJPचेही सरकार कमी पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले तर अगोदरपासूनच नाकाराच्या भूमिकेमध्ये होते. मी जसं म्हणालोय की कमिशन, ओबीसीचं जे कमिशन आलेलं आहे केंद्र, हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून आलेलं आहे. तुम्ही गायकवाड आयोग नेमलात, तुम्ही राणे आयोग नेमलात, हे आयोग शासनाचे आयोग होते, ते कमिशनचे आयोग नव्हते ना. या श्रीमंत मराठ्याने फार चांगल्या रीतीने असं की तुम्हाला आयोग पाहिजे ना गरीब मराठ्याला, देतो ना आम्ही. पण हे आयोग त्या केंद्राच्या आयोगाच्या संदर्भातून आलेले आहेत का? तर नाही. हे राज्य शासनाचे आयोग होते की ज्याच्याशी सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा काहीही संबंध नाही. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा मुद्दा निकालात लावण्यासाठी त्यांनी एक सिस्टम उभी केली, ती ओबीसी आयोगाची सिस्टम उभी केली की त्यांना हे एक्झॅमिन करू द्या, त्यांना पाहू द्या की इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आरक्षणाची गरज आहे की नाही. तो आयोग बाजूला राहिला आणि ह्यांनी राणे आयोग उपस्थित केला, गायकवाड आयोग त्याच्यातला उत्साह उपस्थित केला की त्याच्याशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा काही संबंध नाही आणि म्हणून त्यांनी ते अहवाल उचलले आणि फेकूनच दिले. म्हणजे ही पद्धत श्रीमंत मराठ्याने वापरली. मग तो काँग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीमधला असेल किंवा BJPमधला असेल, त्यांनी ही पद्धत वापरली की गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही याची त्यांनी पूर्णपणे पुष्टी त्या ठिकाणी केली. आणि सातत्याने आपल्या माध्यमातून मी असं गरीब मराठ्याशी बोलत होतो की बाबा तुम्हाला फसवलं जातं, तुम्ही आत्तापासून सावध राहा. सर, त्याचबरोबर आत्ता जर आपण लोकांची प्रतिक्रिया बघितली तर मराठा समाजातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मधून आपल्याला आरक्षण दिलं जावं. ती मागणी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाईल. ओबीसीचा निकष म्हणजे त्या ओबीसीचा मंडल आयोगाने लावलेला निकष, त्या निकषामध्ये मराठा समाज बसेल का? तर अजिबात बसणार नाही. त्याच्यामुळे ती मागणी न केलेली बरी असं मी त्या ठिकाणी मानतोय. ओबीसींचं ताट हे वेगळं असू द्या आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं असू द्या. ते गरीब मराठ्याचं ताट पहिल्यांदा निर्माण करावं लागेल आणि ते निर्माण करायचं असेल तर गरीब मराठ्यांनी स्वतःची वेगळी आयडेंटिटी सोशली आणि पॉलिटिकली दाखवली पाहिजे. नुसतं सामाजिक संघटना, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनातून चालणार नाही. तर तुम्ही एक पॉलिटिकल सोशल ब्लॉक आहात. जसं ओबीसी म्हणून एक ब्लॉक आलेला आहे, आदिवासी म्हणून एक ब्लॉक आलेला आहे, ओबीसी म्हणून असणारा एक ब्लॉक आलेला आहे. तसा जो आणि ते आता पॉलिटिकली मूव्ह होतात, तशा रीतीने गरीब मराठा हा स्वतःचा पॉलिटिकल आयडेंटिटी निर्माण करत नाही. त्या पॉलिटिकल आयडेंटिटीतून सोशल आयडेंटिटी निर्माण होते आणि मग आम्ही ज्यांना रिप्रेझेंट करतो त्यांची शिक्षणाची ही अवस्था आहे, सामाजिक अवस्था ही आहे, हे आपल्याला चित्रण त्या ठिकाणी ती असेल परिस्थिती उभं करता येईल. तरच गरीब मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. जोपर्यंत गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालेल तोपर्यंत त्याला आरक्षण मिळणार नाही. सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हायकोर्टात हे टिकलं आणि सुप्रीम कोर्टात हे टिकू शकलं नाही, कुठेतरी राजकारण होत आहे. ते माझं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दिलेले त्यांचे निर्णय, त्या निर्णयामध्ये हायकोर्टाचं जजमेंट बसतंय की नाही न बसतंय याचं त्यांनी तपासून बघितलं आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये बसत नाही म्हणून आम्ही रद्द करतो. पण सर, आज जर आपण बघितलं तर मराठा समाज त्यांच्यामध्ये तीव्र नाराजगी आहे, रस्त्यावर उतरलेले आहेत. काही ठिकाणी बोललं जाते की आम्ही सरकारमधील आमदारांना सुद्धा बाहेर येऊ देणार नाही, अशी एक तीव्र नाराजगी मराठा समाजातून आज व्यक्त होतीये. मला मान्य आहे की ही नाराजगी येणारच. याचं कारण की एवढे वर्ष आंदोलन चालून पदरात काही पडलं होतं.
सुप्रीम कोर्टाने काढून घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ते काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आंदोलन होईल, आमदारांना घेरावे केल्या जातील, सांगितले जाते त्या प्रमाणात. आता पुढचा निर्णय काय घेतील ते बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जे कोणी आता आश्वासनं देत होती की नाही कुठल्याही परिस्थितीत आम्ही असताना मराठांना आरक्षण देणार, सुप्रीम कोर्ट मान्य करणार असं जे म्हणत होते, यांना पहिल्यांदा बाजूला सारून नवीन नेतृत्व येऊ द्या. अशी झाली तरच इथे कुठेतरी बदल होईल असं वाटतं मला. नाहीतर हा श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला जगू देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.